हा तर आम्ही शॉर्ट फिल्म करतोय हर्ष रियालिटी म्हणून. तर माझा कलिग, माझा थिएटर पार्टनर, माझ्या बरोबर ऍक्टिंग मध्ये प्रत्येक क्षेत्रात तो माझ्या सोबत असतो असा सिद्धेश्वर बिरारे. फर्स्ट टाइम तो डायरेक्शन करतोय, फर्स्ट टाइम प्लस एडिटिंग करतोय, प्लस रायटिंग करतोय, प्लस ऍक्टिंग करतोय. ते एवढे सगळे रोल तो एकटा करतोय. ठीक आहे, म्हणजे एक फर्स्ट प्रोजेक्ट असताना जी कट टू कट बोलतात ना, छोट्या छोट्या गोष्टी ते लॉजिकली कसं वाटेल प्रॉपर बघताना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे लक्षात घेऊन आम्ही एक प्रोजेक्ट तयार करतो. फर्स्ट प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे ही कॉन्सेप्ट म्हणजे बोलू शकतो आपण एकदम अमेझिंग किंवा काय वेगळं डिफरंट असं नाहीये. बट आम्ही फर्स्ट टाइम बनवतो ते कशी बनते ते आम्हाला महत्वाचं बघायचं. तर आम्ही बऱ्यापैकी सिद्धेशनी मेहनत घेतली. आर्टिस्ट पण आमची खूप चांगली आहे. थोड्या ठिकाणी होतं पण त्या मानाने बऱ्यापैकी केलंय. त्यांच्या आधीची एक आर्टिस्ट तुम्हाला माइट बी थोडं क्लिप असेल तर दाखव. दॅट इज अमेझिंग. असं सगळं आहे. तर आमचं लवकरच शॉर्ट फिल्म रिलीज करू, तेव्हा बघा सगळ्यांनी. देन आणखी प्रोजेक्ट आहेत आमचे पुढे पण येणार आहेत, तर आम्ही करू त्याच्यावर मेहनत. स्नेहलचा आम्हाला हा रूम एवढा सगळा भेटला, तुम्ही पण बऱ्यापैकी हेल्प केली आम्हाला, जेवणापासून चहा पाण्यापासून एव्हरीथिंग. त्या हजबंडने पण आम्हाला खूप हेल्प केली आहे. ही इज व्हेरी कॉम्पिटिशन. तर एवढं सगळं आहे. होप सो चांगली बनेल आमची एक शॉर्ट फिल्म. पण यामध्ये मला एक गोष्ट ऍड करायची वाटते. माईक लावशील तर बरं होईल. हा ते ना चालेल. असं स्नेहलने थोडा वेळ आधी सांगितलं की इतकं सोपं नव्हतं. किती रिटेक घ्यावे लागले, किती मल्टिपल अँगल घ्यावे लागले. तर इतकं सिम्पल प्रोजेक्ट आम्हाला असं वाटलं होतं, पण तो तसा नव्हता. त्यामुळे येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला किती चॅलेंजेस काम करायचंय, चॅलेंजिंग रोल करायचे, त्यासाठी आम्हाला किती प्रिपरेशन करायचंय हे आम्हाला ह्या एका शॉर्ट फिल्म मुळे समजलं. त्यामुळे इथून पुढे खरंच जे काय आमच्या इथं टाइम स्पेंड झाला आहे त्यातून बरंच काय काय शिकून आम्ही पुढे करू. जसं तुम्ही आमच्या ह्या शॉर्ट फिल्मला आता प्रतिसाद देसाल, जितकं प्रेम देसाल, तसंच आमच्या येणाऱ्या प्रोजेक्टला सुद्धा तुम्ही इतकाच प्रतिसाद द्या. हो, शिकायला इन द सेन्स काय माहितीये का, म्हणजे डायरेक्शन कसं असतं ते जोपर्यंत आपण त्यात घुसत नाही ना आणि ते आपण प्रॉपर बघत नाही. आता झालं असं, आम्ही सगळा प्रोजेक्ट ऑलमोस्ट आमचा संपला, बनवला. पण जेव्हा तो पूर्ण आम्ही चित्रण पाहायला गेलो एडिटिंगच्या लेवलला, तेव्हा बरेच त्याच्यात लूपहोल दिसले. त्याशिवाय आजचा दिवस वाढलाय आमचा. ते एवढे मायनर पण गोष्टी या शूट मध्ये बघून आम्हाला रिप्रेझेंट करायच्या असतात. तर खरंच आपण बोलतो तेवढं सोपं नाहीये. थिएटर मध्ये आलो आणि उभा राहिलो आणि बोललो हे तसं नसतं. इथे एक एक अँगल बघावा लागतो. आमच्या डायरेक्टर व्हेरी स्ट्रिक्ट. मला ते बिलकुल आवडलं नाही. तो बोला परत सीन झाला. नॉट स्ट्रिक्ट, ऍक्च्युली ही इज व्हेरी परफेक्ट. लाईक परफेक्शन त्यांना हवं असतं, लाईक स्टीव्हन स्पिलबर्ग. तर मग त्याच्यामुळे आम्ही परत आलो करण्यासाठी. काय करणार, दोस्त मित्र आहे. पण यांनी पण बाण दिला, कुठलाही आळस न करता. स्नेहल तर आज खूप आळस केला मी, असं बोलू नको. मी झोपलो होतो. स्नेहल वेळेच्या आधी संडे असून सुद्धा हा 6 दिवस काम करून आज 7 दिवसाचा आरामाचा दिवस आहे. तरी सुद्धा तू आला. आता घरी गेल्यावर उद्या सकाळीला परत कामावर जायचंय, तरी मी एनर्जी ठेवली दिवसभर. आज आपण जवळपास 9-10 तास कंटिन्यू काम. तू आज बसवणार आहे. हाँ ते रेकॉर्ड है कंबाइन इसके तरफ से नहीं दिया तो अगले प्रोजेक्ट में कैंसिल काय नहीं आने का. अजूनही आमचे आर्टिस्ट आहेत, त्यांचाही इंटरव्ह्यू घेऊ आम्ही कधी इन फ्युचर. ज्यांनी नीताचा रोल केलाय, डॉक्टर जोशना, त्यांनी सुद्धा खूप छान काम केले. सध्या ते आमच्या इंटरव्ह्यू मध्ये नाहीये बिकॉज ऑफ ते सध्या सिंगापूरला आहे. हॉलिडे वेकेशन ते त्यांचं सेलिब्रेट करतात आहे. पण त्यांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला. एका दिवसामध्ये त्यांचे फटाफट दिले. सगळ्यात लवकर ऍक्च्युली तिचं काम झालं. एक्झॅक्टली ते केलं त्यांनी बऱ्यापैकी लवकर दिली. म्हणजे तो कॅरेक्टर पटकन पकडलं तुला. सांगायची गरज नाही. असणारच येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये ती, कारण ती कुठल्या काय आमचे सीन अमेझिंग आहे की आम्ही डोळे बिळे बघणं एव्हरीथिंग ते आम्ही एडला टाकूच जेव्हा नावं पडतात ना, ते स्पेशली बघा. ते खूप बघण्यासारखं असणार आहे. भले तुम्हाला ती पूर्ण शॉर्ट फिल्म नाही आवडली, तर ते नावं पडताना जे दाखवू ना आम्ही, त्याने तुम्ही खुश व्हाल.
झोपच होता. आणि सगळ्यात महत्वाचा सीन म्हणजे उडी मारायची. हो तो राहिलाय म्हणजे ते दाखव रे जरा ते झाड दाखव बाहेरचं दाखव हे दोघं उडी मारणार आहे. आम्ही एक डिसाईड केलं होतं की फर्स्टेट होते भांडण करून वेडी येते होते. वेडी होते टीव्ही फोडते एसी फोडते आणि बाहेर जाऊन त्या झाडावर उडी मारते पण ती बोलते तो सीन नको तो आपण नंतर करूया. मग ह्याच्यासाठी आम्ही पुढच्या cancel केलं. project तिला तो सीन आवडला नव्हता. आता तो सीन परफेक्ट होता एक नंबर सीन होता तो पण आम्ही पुढच्या प्रोजेक्टला हा सीन नक्की ठेवू काय बोलतो तू उडी मारायची प्रॅक्टिस येस येस करून जा बा. इथून त्या झाडावर हा, इधर से हो पेड़ में बरं चला खूप एन्जॉय केला आम्ही थँक्यू सो मच. पुढच्या वेळी बघा आमचे प्रोजेक्ट असे चांगले चांगले आम्ही करू ठीक आहे चल, bye bye. चला बाय बाय.